नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, दोस्ती नेटसेटशी या आपल्या YouTube मालिकेच्या चौथ्या भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण यामध्ये पहिल्या पेपरची नेट आणि सेट दोन्ही परीक्षांच्या पहिल्या पेपरची सुरुवात करणार आहोत. त्याचा पहिला टॉपिक आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी काही ज्या कमेंट्स मी तुम्हाला जे सुरुवातीला म्हणलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये, त्याच्या अनुषंगाने तुम्ही ज्या काही कमेंट्स टाकलेल्या आहेत, तर त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी थँक्स गिव्हिंगच्या किंवा कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे अशा प्रकारच्या कमेंट्स टाकलेल्या आहेत. त्या कमेंट्स इथे आपण घ्यायला नकोय. आपण फक्त शंका निरसनाच्या संदर्भातल्या कमेंट्स घेणार आहोत. आणि अशा कमेंटमध्ये एक महत्त्वाची जी कमेंट टाकलेली आहे ती आहे आकाश सोनकांबळे या नावाच्या विद्यार्थ्याने. त्यांनी असं म्हटलेलं आहे की नेट परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची हा त्यांच्यासमोर एक संभ्रम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आकाश, मी आपल्याला सांगू इच्छिते की मी अभ्यास कसा करावा या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे तुमच्या या प्रश्नाचं अधिक सविस्तर असं उत्तर तुम्हाला प्राप्त होईल. राईट साईडला असलेला आय बटन तुम्ही दाबलं की तो व्हिडिओ तिकडे असेल तो तुम्ही बघू शकता. आकाश, तुम्ही अभ्यासाला सुरुवात कशी करायची हा प्रश्न पडला आहे असं म्हणाला. पण मला असं वाटतं तुम्ही नेट साईटचे हे जे व्हिडिओ पाहायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आता आज आपण पहिला पेपर सुरू करतो आहोत आणि यानंतर आजच तुमच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तुम्ही आता अजून जास्ती अभ्यासाला सुरुवात करणार आहात, जोमानं अभ्यासाला सुरुवात करणार आहात याची मला खात्री आहे. आकाशलाच नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांना मला असं सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आज तुमच्या अभ्यासाला खरी सुरुवात झालेली आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक कॉन्फिडन्स आणि अभ्यासाची उर्मी नक्कीच निर्माण होईल याची मला खात्री आहे. आणि तुमची ही भीती घालवण्याच्या अनुषंगानेच आपण आपल्या या मालिकेमध्ये एक अजून प्रयोग करतो आहोत. त्यामध्ये आपण काही सक्सेस स्टोरीज, यशोगाथा आपण घेतो आहोत. तुमच्याच काही मित्रमैत्रिणींनी ज्यांनी नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, त्यांनी या परीक्षेची तयारी कशी केलेली आहे हे सांगणारे काही मोटिवेशनल त्यांचे स्पीच जे आहेत ते आपण यामध्ये घेणार आहोत. आपल्या या मालिकेमध्ये आपण एक टॉपिक घेणार आहोत. त्या टॉपिकवर एक लेक्चर होईल आणि मग त्यानंतरच्या पुढच्या त्याच्या एपिसोडमध्ये त्या टॉपिकवरच्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. आणि हे 2 व्हिडिओ झाले की एक सक्सेस स्टोरी आपण घेणार आहोत. या सक्सेस स्टोरीमध्ये तुमच्याच मित्रमैत्रिणींनी कसं यश प्राप्त केलेलं आहे हे ऐकून तुमच्या मनातली भीती घालवावी हा त्याचा एक उद्देश आहे. आणि दुसराही त्याचा महत्त्वाचा एक उद्देश आहे की आपण पाहतो की कोणतीही उदाहरणार्थ MPSCची असेल किंवा UPSCची असेल अशा परीक्षा जेव्हा विद्यार्थी पास होतात तेव्हा ते त्यांचं खूप मोठं यश मानलं जातं. अर्थात ते आहेत, शंकाच नाही. पण नेट सेट उत्तीर्ण होणं हे खूप मोठं यश देणारे मानलं जात नाही. आणि त्याचं कारण मी तुम्हाला अनेकदा तरी सांगते की नेट सेट उत्तीर्ण झाल्याबरोबर तुमच्याकडे कोणतंही पद असत नाही. MPSC UPSC झाल्यानंतर तुमच्याकडे जसं पद असतं तसं नेट सेट उत्तीर्ण झाल्यावर तुमच्याकडे कोणतंही पद लगेचच असत नाही. आणि म्हणून हे यश जे आहे ते अप्सलिट यश मानलं जात नाही. पण तरीही यश हे शेवटी यश असतं. आणि म्हणून आपल्याच काही विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं यश आपण साजरं करणार आहोत आपल्या मालिकेच्या माध्यमातून, त्यांच्या यशोगाथेतून. तर आता वळूयात आपल्या आजच्या टॉपिककडे. तर आज आपण नेट आणि सेट परीक्षासाठीच्या पहिल्या पेपरला सुरुवात करत आहोत. हा पेपर टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड या नावाचा आहे. त्याला मराठीमध्ये अध्यापन व संशोधन योग्यता असं म्हटलं जातं. या पेपरमध्ये एकूण 10 युनिट्स आहेत. नेटसाठी सुद्धा आणि सेटसाठी सुद्धा. हे जे युनिट्स आहेत अगदी सारखे आहेत. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय अगदी सारखे दोन्हीही परीक्षांसाठीचे जे आहेत ते अगदी सारखे असे टॉपिक्स आहेत. त्यात फार काहीही बदल नाही आहे. आणि म्हणून मी अगदी सुरुवातीला जे म्हटलं होतं की एका दगडामध्ये तुम्ही 2 पक्षी मारत असता जेव्हा तुम्ही नेट किंवा सेट कोणत्याही एका परीक्षेचा अभ्यास करत असता. तर आपण आज 10वं युनिट जे आहे त्याला सुरुवात करणार आहोत, हायर एज्युकेशन सिस्टम. इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला स्क्रीनवर जे ॲपियर होतं आहे ते सगळं इंग्लिशमध्ये ॲपियर होतं आहे. पण तो टॉपिक आपण जेव्हा सुरू करणार आहोत त्याला मी मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगणार आहे. तर आज आपण हायर एज्युकेशन सिस्टम, उच्च शिक्षण व्यवस्था या युनिटला सुरुवात करत आहोत. आणि पुन्हा सेट आणि नेट या दोन्ही परीक्षांसाठी जे अगदी सारखे टॉपिक्स आहेत ते तुमच्या स्क्रीनवर ॲपियर झालेले आहेत. बघा, अगदी दोन्ही परीक्षांसाठीचे
इतके सारखे टॉपिक्स आहेत. तर आपण यातल्या पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत, जो प्राचीन भारतातील उच्च अध्यापन संस्था आणि शिक्षण हे या टॉपिकचं शीर्षक आहे. आणि त्यात आपण 2 खंडांमध्ये ही प्राचीन काळातली उच्च अध्यापन संस्था आणि शिक्षण व्यवस्था पाहणार आहोत. त्यातला एक खंड जो असणार आहे तो वैदिक शिक्षणाविषयीचा आणि दुसरा जो आहे तो बौद्धकालीन शिक्षणाविषयीचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वैदिक शिक्षण याच्याविषयीचा अभ्यास जाणून घेणार आहोत. वैदिक शिक्षणाचा काळ हा साधारणपणे इसवी सन पूर्व 4500 ते इसवी सन पूर्व 1200 हा मानला जातो. या कालखंडामध्ये शिक्षण जे आहे ते प्रामुख्यानं धर्मावर अधिष्ठित किंवा ज्याला आपण धार्मिक शिक्षण असं म्हणू शकतो अशा प्रकारचं शिक्षण होतं. आणि वर्णव्यवस्था ही सुद्धा या शिक्षण व्यवस्थेवर प्रचंड प्रभाव टाकणारी होती. शिक्षण व्यवस्थेमध्ये काही प्रमुख अशा ग्रंथांचा आधार घेतला जात होता आणि त्या ग्रंथांच्या आधारे किंवा त्या ग्रंथांच्या माध्यमातून त्या ग्रंथांमध्ये जे सांगितलेलं होतं ते शिक्षण त्या काळामध्ये दिलं जात होतं. आता यामध्ये प्रमुख ग्रंथ कोणते आहेत तर अर्थातच वेद हा त्यातला प्रमुख ग्रंथ आहे. वेदाचे पुन्हा 4 भाग आहेत. आपल्याला माहिती आहे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वेदाचे 4 भाग आहेत. आणि या 4 भागांमध्ये पुन्हा त्याचे काही भाग पाडलेले आहेत जे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले होते. आणि त्यामध्ये संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद यांचा समावेश होतो. ब्राह्मण हे जे आहे त्यामध्ये एकूण 6 प्रकार ग्रंथाचे पाडण्यात आलेले होते. आपल्याला माहिती आहे ब्र याचा अर्थ पहिला शब्द असा होतो आणि पहिला शब्द किंवा पहिले शैक्षणिक ग्रंथ म्हणून या वेद आणि ब्राह्मणक यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचे 6 भाग कोणते होते तर सैत्तरीय ब्राह्मण, तैत्तरीय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, गोपथ ब्राह्मण, ताडण ब्राह्मण आणि षडविंश ब्राह्मण हे त्याचे प्रकार होते. आणि या ब्राह्मणकांच्या आधारे त्यांच्या माध्यमातून बुद्धी आणि चातुर्य यांची एक परंपरा प्राचीन कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. आता या ग्रंथांच्या व्यतिरिक्त काही इतर महत्त्वाची ग्रंथसुद्धा होती, ज्यात आपल्याला माहिती आहे की महाकाव्य हा शैक्षणिक ग्रंथांचा एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो आणि या महाकाव्यांचा आधारसुद्धा शिक्षणासाठी घेतला जात होता. महाकाव्यांमध्ये जे महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहिती आहेत, ते आहेत रामायण आणि महाभारत. हे रामायण जे आहे ते वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आणि महाभारत जे आहे ते व्यासांनी लिहिलेलं. हे दोन्ही ग्रंथ जे आहेत ते हिंदू धर्मातले पवित्र ग्रंथ मानले जातात आणि त्यांच्या जोडीला असलेला भगवद्गीता हा देखील ग्रंथ एक महत्त्वाचा मानला जातो. आणि ही महाकाव्य आणि हे धर्मग्रंथ यांच्या आधारे शिक्षण व्यवस्था त्या काळाची चालत होती. आता या सगळ्यांच्या जोडीला जे होतं ती होती वेदांग. वेदांगांमध्ये पुन्हा काही प्रकार पडत होते, ज्याला शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष यामध्ये विभाजित केलेलं होतं. वेदांचा अर्थ समजून घेण्यासाठी, वेदांचं अध्ययन सोपं होण्यासाठी वेदांवर आधारित अशी ही 6 वेदांग निर्माण करण्यात आलेली होती. आणि या वेदांगांच्या जोडीला वेदांची काही उपांगसुद्धा निर्माण करण्यात आलेली होती, ज्यामध्ये धर्मशास्त्र आणि आचार व्यवहार विषयीची माहिती किंवा त्याचं ज्ञान हे समाविष्ट करण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये स्मृती, पुराणं, मीमांसा यांचा समावेश केलेला होता. तर या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून वैदिक काळामध्ये शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती. वैदिक काळाची शिक्षण व्यवस्था ही भारतामधल्या मानवी शिक्षण व्यवस्थेमधला पहिला कालखंड आहे.
साधारणपणे आपण सभ्य संस्कृतीचा पहिला कालखंड सिंधू युगाला मानतो, सिंधू काळाला मानतो, पण सिंधू काळातल्या शिक्षण व्यवस्थेची फार माहिती आज उपलब्ध नाही आहे आणि म्हणून मग वैदिक काळातलं जी शिक्षण व्यवस्था आहे ती भारतातल्या शिक्षण व्यवस्थेचा पहिला कालखंड म्हणून आपण तिच्याकडे पाहतो. आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये या सगळ्या ग्रंथांच्या आधारे किंवा या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं, घेतलं जात होतं. आता हे जे शिक्षण दिलं किंवा घेतलं जात होतं त्याची काही महत्त्वाची उद्दिष्ट होती आणि त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट जे होतं ते अर्थातच चारित्र्य निर्मिती. शिक्षण कशासाठी घेतलं जावं तर ते चारित्र्य निर्मितीसाठी घेतलं जावं. विद्यार्थ्यांचं चरित्र त्यांच्या आचरणातून घडत असतं आणि मग त्यांच्या आचरणावर संस्कार करावेत या उद्देशानं आणि चारित्र्य संपन्न अशी एक पिढी निर्माण करावी या उद्देशानं शिक्षण घेतलं जात होतं त्या काळामध्ये. दुसरं जे या शिक्षणाचं उद्दिष्ट होतं ते होतं धार्मिकता किंवा धार्मिकतेसाठी शिक्षण. आता आपल्याला माहिती आहे की धार्मिक अधिष्ठान हे त्या काळातल्या शिक्षणाला सगळ्या प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्याला दिल्या जाणाऱ्या शिक्षणामध्ये धार्मिकतेवर, पावित्र्यावर जास्त भर दिला जात होता. आणि मग या शिक्षणातून वेदशास्त्र, पुराणं, परमेश्वराची प्रार्थना, धार्मिक गोष्टी, होम, हवन, पूजा या सगळ्या माध्यमातून शिक्षण दिलं घेतलं जात होतं आणि त्यामुळे विद्यार्थी हा पवित्र आचरण करत असं मानलं जात होतं. गुरुकुलामध्ये हे शिक्षण दिलं घेतलं जात होतं आणि त्यामुळे एक धार्मिक वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यानंतरचा शिक्षणाचा उद्देश जो होता त्या काळातला, जो की आजही आहे हे आपल्याला माहिती आहे, व्यक्तीचं सर्वांगीण जे आहे तो त्याचा विकास व्हावा, घडावा, हा शिक्षणामागचा एक मुख्य हेतू होता. सर्वांगीण विकास याचा अर्थ विद्यार्थी स्वतःचे निर्णय घेऊ शकले पाहिजेत. माझ्या दृष्टिकोनातून सर्वांगीण विकास कधी होतो तर जेव्हा आपण स्वतःचे निर्णय घेऊ शकतो, स्वतःच्या निर्णयांना जबाबदार असतो, तेव्हा आपण एक सर्वांगीण विकसित अशी व्यक्ती होत असतो. प्रत्येक समस्येला विद्यार्थ्याला सामोरं जाता आलं पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये स्वतंत्र विचार करण्याची प्रतिभा निर्माण झाली पाहिजे. त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, सचोटी, कर्तव्यनिष्ठा, जबाबदारीची जाणीव, कार्यनिष्ठा हे सगळे गुण जे आहेत ते निर्माण व्हावेत. अशी एक सर्व गुणसंपन्न व्यक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने, एक स्वाभिमानी व्यक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने हे शिक्षण दिलं जात होतं. त्यानंतरचा शिक्षणाचा जो उद्देश आहे तो आहे सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारी याची जाणीव या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी. कारण त्याही काळामध्ये हे मानलं जात होतं की विद्यार्थी हा समाजाचा एक घटक आहे आणि त्यामुळे त्याला समाजातल्या कर्तव्यांची, जबाबदाऱ्यांची जाणीव असणं आवश्यक आहे. त्यावेळेला गुरुकुल शिक्षण पद्धती होती आणि मग या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, त्यांना त्याचं भान यावं आणि मग त्यासाठी वेगवेगळे मार्ग होते. जसं की आपल्याला माहिती आहे की भिक्षा मागून विद्यार्थ्याला जगावं लागत होतं आणि त्या भिक्षेच्या माध्यमातून भिक्षा देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला समाज ऋणाची जाणीव एक प्रकारे निर्माण होत होती. गुरुची सेवा करणं, आज्ञापालन करणं या सगळ्या गोष्टींमधून किंवा दानधर्म, आतिथ्य, सत्कार, व्यवहार या सगळ्यांमधून सहकार्य वृत्ती यातून सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत होती. शिक्षणाचं पुढचं उद्दिष्ट जे होतं ते होतं शरीर संवर्धन. तर शरीर संवर्धन म्हणजे काय तर शारीरिक विकासाला शिक्षण मदत करतं. त्या काळातलं शिक्षण हे बहुआयामी होतं. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीर निरोगी ठेवण्यासाठीचं शिक्षण सुद्धा वेदांच्या माध्यमातून दिलं जात होतं आणि मग त्यासाठी ब्रह्मचर्य पालन असेल किंवा उपासना, उपवास करणं असेल किंवा व्यायाम असेल या माध्यमातून विद्यार्थी गुरुकुल व्यवस्थेमध्ये शिक्षण घेत होते. आपल्या शरीराचं निरोगी असं संवर्धन कसं करायचं हेही त्यांना या शिक्षणाच्या माध्यमातून कळत होतं. आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं जे उद्दिष्ट मानलं जात होतं ते होतं संस्कृतीचं रक्षण. संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी जबाबदार नागरिक निर्माण व्हावेत हे वैदिक शिक्षणाचं एक उद्दिष्ट होतं. विद्यार्थी मित्रमैत्रिणी, संस्कृती ही सतत बदलत असते. माणूस जसा बदलतो तशी संस्कृती बदलते किंवा
संस्कृती जशी बदलते, संस्कार जसे बदलतात, तसा माणूस बदलतो. संस्कृती आणि मानव हे अगदी परस्परावलंबी असे घटक आहेत की जे परस्परांवर प्रचंड प्रमाणात परिणाम करत असतात. वेद वाङ्मय हे संस्कृती रक्षणातून आणि संस्कृती संवर्धनातूनच टिकलेले आहेत आणि म्हणूनच आजही आपण या वैदिक शिक्षणाचा जो अभ्यास करत आहोत, शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करत असताना पहिल्या शैक्षणिक संस्कृतीचा आपण जो अभ्यास करत आहोत तो याचमुळे की या शिक्षणाने आपल्याला संस्कृती रक्षणाचे संस्कार आपल्यावरती घडवलेले आहेत. तर एकूण या सगळ्या उद्दिष्टांनी वैदिक शिक्षण दिलं जात होतं. या शिक्षणाची वैशिष्ट्ये जर पाहायची तर पूर्ववैदिक काल आणि उत्तर वैदिक काल अशा दोन्ही कालखंडांमध्ये ही जी आहे ती वैदिक शिक्षण व्यवस्था या दोन्ही कालखंडांमध्ये तिची काही वैशिष्ट्य उदयाला आलेली होती. तर पूर्ववैदिक काल जो आहे या पूर्ववैदिक कालामध्ये कोणती वैशिष्ट्ये उदयाला आलेली आहेत ती आपण पाहूया. त्यातलं सगळ्यात पहिलं मी अनेकदा जो उल्लेख केलेला आहे ते गुरुकुल पद्धती हे सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे. गुरुकुल पद्धती म्हणजे एकूण जवळजवळ 12 वर्षांचा काळ असायचा आणि एक गुरु जे असतील, एक ऋषी जे असायचे ते साधारणपणे लोकवस्तीपासून दूरच्या भागामध्ये राहायचे. विद्यार्थ्याचा उपनयन संस्कार झाल्याबरोबर वयाच्या 7व्या वर्षी हा उपनयन संस्कार केला जायचा आणि तो उपनयन संस्कार झाल्याबरोबर मुलांना गुरुकुलामध्ये पाठवलं जात होतं. गुरुकुलामध्ये म्हणजेच गुरुच्या घरीच राहून ते ज्ञान मिळवत असायचे आणि या सगळ्या काळामध्ये ब्रह्मचर्य, शुद्ध आचरण याचं ते पालन करत असायचे. एका गुरुकुलामध्ये साधारणपणे 15 ते 20 इतके शिष्य असायचे. आजच्यासारखं भरभरून एका वर्गामध्ये 100 आणि 200 विद्यार्थ्यांचा भरणा त्या काळच्या गुरुकुलामध्ये होत नव्हता. गुरुकुलाची मर्यादा कुठेही त्यांचं तपासणी केली जात नव्हती, त्यांचं कुठेही ॲक्रेडिटेशन केलं जात नव्हतं, त्यांचं कुठेही इव्हॅल्युएशन केलं जात नव्हतं. पण तरीही गुरुकुलामध्ये 15 ते 20 इतक्या संख्येहून जास्ती विद्यार्थी घेतले जात नसायचे. आणि मग या विद्यार्थ्यांच्या आहाराची, निवासाची आणि सगळ्याच गरजांची सोय जी आहे ती गुरुकुलामध्ये केलेली असायची. गुरुच्या आज्ञांचं पालन करणं हे शिष्याचं कर्तव्य मानलं जायचं. साधारणपणे या गुरुकुलामध्ये आहार ठरलेला असायचा. प्रातःकाली त्यांना उठणं असेल किंवा दिवसभर त्यांनी काय काय करायचं, कधी त्यांनी ज्ञानसंवर्धनामध्ये वेळ घालवायचा आहे किंवा कधी त्यांनी अभ्यासाच्या बाबतीत आपण पुढे बोलणार आहोत, कधी त्यांनी कसा अभ्यास करायचा, हे सगळं जे आहे ते ठरलेलं असायचं. आणि दुसरं जे वैशिष्ट्य आहे जे मी आत्ता म्हणाले उपनयन म्हणजेच त्याला मौंज असं देखील म्हटलं जातं. वयाच्या 7व्या वर्षी हा संस्कार केला जायचा आणि हा विधी पार पडल्यानंतर मुलांना गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवलं जायचं. क्षत्रिय मुलांना वयाच्या 11व्या वर्षी गुरुकुलाला पाठवलं जायचं आणि वैश्य जर असतील त्यांच्यासाठी 12व्या वर्षी हे शिक्षण जे आहे ते घेतलं जायचं. उपनयन झाल्यानंतर अंगावरच्या 2 वस्त्रांनिशी मुलं किंवा विद्यार्थी गुरुकुलामध्ये प्रवेश घेत असायचे. त्यांना उपनयनानंतर जानवं घालावं लागायचं. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते गुरु शिष्य संबंध. बघा, ही शिक्षण व्यवस्था पूर्णपणे गुरु आणि शिष्यांच्या संबंधांवरती आधारित होती. गुरुचं आणि शिष्याचं नातं हे अत्यंत आदराचं, अत्यंत प्रेमाचं सुद्धा होतं. आपल्या शिष्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गुरु सतत प्रयत्नशील असायचे आणि शिष्याला एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्याची जबाबदारी गुरु घेत असायचे. त्यांना ती कोणी दिलेली नसायची, ते घेत असायचे. आणि शिष्याच्या कोणत्याही वर्तनाला गुरुलाच जबाबदार धरलं जात होतं. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते शिक्षणाची सुरुवात. अगदी बाल्यावस्थेमध्येच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात होत होती उपनयन संस्कारानंतर. आणि मग त्यामुळे अगदी बाल्यावस्थेपासूनच आंतरिक आणि बाह्य विकास कसा घडवावा याचं एक कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिक्षण विद्यार्थ्याला दिलं जात होतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य ज्याचा मी अगदी सुरुवातीला उल्लेख केलेला आहे, धार्मिक शिक्षण. धार्मिक शिक्षण किंवा धर्माधारित शिक्षण दिलं जात होतं. त्या काळामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये वेदकाळामध्ये हिंदू हाच एकमेव धर्म होता आणि या धर्माच्या रूढी परंपरांनुसार त्यांच्यावर आधारित अशा प्रकारचं शिक्षण
विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. आणि मग या धर्माच्या शिक्षणाखेरीज इतरही काही महत्त्वाचे विषय त्यांच्या शिक्षणामध्ये असायचे. हे विषय कोणते असायचे? तर ज्या ग्रंथांचा मी सुरुवातीला उल्लेख केलेला आहे त्यामध्ये व्याकरण, ज्योतिष्य, तत्त्वज्ञान, छंद, निरुक्त या सगळ्यांचं अध्यापन विद्यार्थ्यांना करावं लागत असायचं. त्यात त्यांना ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णांना वेदाभ्यासाची सक्ती होती. त्यांना वेदाभ्यास करता येत होता. ब्राह्मणांना वेद आणि शास्त्र याचा अभ्यास मात्र जास्त करावा लागत होता. क्षत्रियांना ब्राह्मणांहून युद्धकौशल्य, धनुर्विद्या यांचा आणि राज्यकारभाराच्या विषयीचा अभ्यास जास्त करावा लागायचा. आणि वैश्याला या सगळ्यांमध्ये कृषी आणि व्यापाराचा अभ्यास जास्त करावा लागायचा. म्हणजे वर्णावर आधारित किती आणि कोणता अभ्यास करायचा हे ठरवलं जात होतं. त्यानंतरचं वैदिक शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे ते आहे मानसिक विकास. काळ कोणताही असो, शिक्षण मानसिक विकासाचं एक साधन आहे. शिक्षणामुळे मुलांच्या मानसिक विकासाकडे लक्ष देता येतं किंवा लक्ष जात असतं. विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळण्यासाठी चर्चा घडवून आणणं किंवा त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी किंवा शंकांचं निरसन करण्याला प्रोत्साहन देणं किंवा त्यांना चिंतन मनन करायला लावणं या सगळ्या माध्यमांचा, साधनांचा सुद्धा त्यामध्ये वापर केला जात होता. आणि पूर्ववैदिक काळाच्या शिक्षणाचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य जे माझ्या दृष्टिकोनातून आहे ते आहे स्त्री शिक्षण. शिक्षण हे स्त्रियांसाठी नाही असं मानणारा एक मधला काळ, मध्ययुगीन कालखंड आपल्या राष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे. पण प्राचीन कालखंड मात्र असा नाही, हे लक्षात घ्या. प्राचीन कालखंडामध्ये आणि विशेषतः वैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षणामध्ये उच्च दर्जा दिला जात होता. स्त्रियांचे सुद्धा उपनयन संस्कार केले जायचे आणि त्यांना गुरुकुलामध्ये पाठवलं जात होतं. स्त्रियांना ब्रह्मवादिनी असं म्हटलं जात होतं ज्या शिक्षण घेत होत्या त्या स्त्रियांना. आणि मग अशा ज्या स्त्रिया आहेत त्या वयाच्या 16 ते 17 वर्षापर्यंत साधारणपणे गुरुकुलामध्ये राहून शिक्षण घेत होत्या. आणि स्त्रियांना शिक्षणामध्ये प्रामुख्याने कलांवर आधारित शिक्षण किंवा पशुपालन किंवा वैज्ञानिक शिक्षणसुद्धा दिलं जात होतं. वैदिक काळात स्त्रियांचं शिक्षण यामुळे त्या काळाची प्रगती होऊ शकलेली आहे असं अनेक इतिहासकारसुद्धा मानतात. आता यामध्ये उत्तर वैदिक काळाचा जर आपण विचार केला तर उत्तर वैदिक काळामध्ये साधारणपणे आवड, प्राधान्य किंवा आवडीला महत्त्व देणारं, त्या व्यक्तीच्या आवडीला महत्त्व देणारं असं शिक्षण घेतलं जात होतं. आणि मग या कालखंडामध्ये मी आत्ता जसं म्हणाले की पूर्व वैदिक काळामध्ये जसं वर्णावर आधारित असं शिक्षण दिलं जात होतं. म्हणजे ब्राह्मणांनी काय जास्त शिकायचं, क्षत्रियांनी जास्ती काय शिकायचं, वैश्यांनी जास्ती काय शिकायचं, ही बंधनं उत्तर वैदिक काळामध्ये तितकी जास्ती कडक किंवा तितकी जास्ती ती परिदृढ अशी राहिलेली नव्हती. ती बरीच बंधनं या कालखंडामध्ये शिथिल झालेली होती. त्यानंतर या कालखंडाचं पुढचं वैशिष्ट्य आहे मानसशास्त्रावर आधारित शिक्षण दिलं जात होतं. याचा आपण पूर्वी विचार केलेला आहे त्यामुळे पुन्हा त्यात वेळ घालवण्याची गरज नाही. मानसिक विकास किंवा मानसशास्त्रावर आधारित असा विकास या शिक्षणाच्या माध्यमातून घडवला जात होता. त्यानंतर हे शिक्षण जे आहे ते विविधांगी म्हणजे पूर्व वैदिक काळाच्या तुलनेमध्ये उत्तर वैदिक काळातलं शिक्षण जे आहे ते बहुआयामी झालेलं आहे. वेद, इतिहास, व्याकरण, पुराणं, भूमिती, खगोलशास्त्र, आसुरी विद्या या काही विषयांचा समावेश उत्तर वैदिक काळामध्ये शिक्षणामध्ये झालेला आहे. आणि अर्थातच मग हे शिक्षण वैयक्तिक विकास घडवणारं होतं हे काही सांगण्याची गरज नाही. या शिक्षणातून शुद्ध असं चरित्र निर्माण होत होतं किंवा शुद्ध चरित्राच्या निर्मितीसाठी हे शिक्षण दिलं जात होतं. आणि याही काळामध्ये समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून हे शिक्षण दिलं जात होतं. आणि शेवटी पुन्हा महत्त्वाचं याही उत्तर वैदिक काळातही जे होतं ते आहे गुरु शिष्यांचे संबंध.
गुरु आणि शिष्य हे सतत एकमेकांच्या सान्निध्यात असायचे. त्यांचे अत्यंत प्रेमाचे, आपलेपणाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या कालखंडामध्ये निर्माण होत असायचे. गुरुमाता, गुरूंची जी पत्नी असायची ती या विद्यार्थ्यांची गुरुमाता असायची आणि ही गुरुमाता आपल्या या पतीच्या शिष्यांवर पुत्रवत प्रेम करत असायची. गुरुमातेच्या प्रेमातूनच या विद्यार्थ्यांना खूप मातृवत असे संस्कार जे आहेत ते या कालखंडामध्ये त्यांच्यावरती घडवले जात होते. आता या कालखंडामध्ये हे शिक्षण जे आहे किंवा ही एकूण जी व्यवस्था आहे तिला विद्यापीठीय व्यवस्था असं सुद्धा म्हणायला सुरुवात झालेली होती. विद्यापीठीय व्यवस्था कोणती होती तर राजधानीच्या ठिकाणी जिथे अनेक विद्वान व्यक्ती एकत्र यायच्या आणि एकत्र येऊन शिक्षण देत असायच्या त्या व्यवस्थेला या काळामध्ये विद्यापीठ असं म्हटलं गेलेलं होतं. ही विद्यापीठं कुठं होती तर वैदिक काळातली महत्त्वाची विद्यापीठं जी आहेत ती तक्षशिला, पाटलीपुत्र, घर, उज्जैनी, वल्लभी, वाराणसी, कांची या ठिकाणी निर्माण झालेली होती. आता या सगळ्या विद्यापीठांचा विचार आपण आपल्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्यामुळे इथे त्यावर आज मी फार वेळ घालत नाही आहे. आणि शेवटी वैदिक काळामध्ये जी अध्यापन पद्धत होती त्यामध्ये प्रामुख्यानं कशाचा वापर केला जात होता, प्रामुख्यानं कशाचा अवलंब केला जाता की ती कशा पद्धतीची होती तर जसं मी सुरुवातीला म्हणाले वेदांचं पठण केलं जात होतं. हे जे वेद आहेत ते कशा पद्धतीने पाठ करायचे आहेत, कशा पद्धतीने ते म्हणायचे आहेत याच्या काही पद्धती ज्या आहेत त्या या कालखंडामध्ये प्रचलित झालेल्या होत्या. आता वेदपठण ही फार अवघड अशी प्रक्रिया असायची आणि त्यामुळे ते सोप्या पद्धतीने कसे पठण करता येतील यासाठी त्याचे काही प्रकार पाडले होते. पहिला प्रकार जो होता तो होता पदपाठ. या पदपाठामध्ये मंत्रांचं पदशः अध्ययन केलं जात होतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो होता क्रमपाठ. या क्रमपाठामध्ये वेदमंत्रांची 2 पदं जोडीनं म्हणावी लागायची. हा पाठ व्याघ्रव्य ऋषींनी तयार केलेला होता. त्यानंतरचा पुढचा जो याच्यामध्ये प्रकार होता पठणाचा तो होता जटापाठ. पाठांचा क्रम, नंतर त्याचा व्युत्क्रम आणि त्यानंतर परत पहिल्या 2 पदांचा क्रम अशा क्रमाने म्हणणं याला जटापाठ असं म्हटलं जात होतं. आणि पुढचा जो होता तो होता घनपाठ. हा पाठ अत्री ऋषींनी निर्माण केलेला होता आणि यामध्ये पहिले, दुसरे आणि तिसरे ही पदं जी आहेत त्यांचा उलटा क्रम लावला जायचा आणि ही 3 पदं सुलट्या क्रमाने म्हटली जात होती. तर हे 4 जे आहेत ते पठणाचे प्रकार होते. पठणासोबतच स्मरण म्हणजे जे पठण केलेलं आहे त्याचं स्मरण करणं, त्याचं पुन्हा पुन्हा मनन करणं आणि त्याचं चिंतन करणं या माध्यमातून स्मरणशक्ती वाढवण्यावर भर दिला जात होता. त्यानंतर शिक्षणाच्या ज्या काही पण पद्धती म्हणतो किंवा मेथड्स आज आपण ज्याला म्हणतो या काळामध्ये वापरल्या जात होत्या त्यातली एक महत्त्वाची मेथड जी आहे ती होती स्पष्टीकरण. कुठल्याही अध्यापन घटकाचं स्पष्टीकरण करण्यासाठी टीकाग्रंथ निर्माण केले जात होते आणि टीकाग्रंथ हे त्या मूळ विषयाला अधिक स्पष्ट करून सांगत असत. त्यानंतर पुढची जी एक मेथड वापरली जात होती ती होती वादविवाद व चर्चा. याविषयी कदाचित आपण ऐकलेलं असेल की राजांच्या दरबारी राजा विद्वानांचे वादविवाद किंवा चर्चा घडवून आणत असायचा. हे वादविवाद आणि चर्चा साधारणतः शास्त्र, न्याय, तत्त्वज्ञान, वक्तृत्व या विषयांवरचे असायचे आणि यामध्ये प्रत्येक विद्यार्थी आपल्या कुवतीनुसार यात आपलं मत नोंदवत असायचा. विद्यार्थ्याच्या अध्यापनाची गतीसुद्धा स्पष्ट होत असायची. त्यानंतरची एक महत्त्वाची जी पद्धत आहे ती वरिष्ठ कनिष्ठ विद्यार्थी अध्यापन. म्हणजे वरिष्ठ विद्यार्थी जे असतात, आता आपण आज बघतो की वर्गामध्ये थोडासा जो एकतर खूप जास्ती हुशार असेल किंवा थोडासा जो दांडगट असेल असा विद्यार्थी हा मॉनिटर म्हणून आपण आजच्या काळामध्ये निवडतो.
किंवा विद्यापीठीय स्तरावरती त्याला क्लास रिप्रेझेंटेटिव्ह CR वगैरे असं म्हटलं जातं. तर अशाच पद्धतीने काही वरिष्ठ विद्यार्थी असायचे जे आजच्यासारखे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आपण त्यांना आजच्या भाषेमध्ये म्हणूया. हे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते आपल्या कनिष्ठ विद्यार्थ्यांना अध्यापन करायचे आणि त्याही माध्यमातून त्यांना आपला विषय अधिक जास्ती पक्का करण्याची एक संधी प्राप्त होत असायची. त्यानंतरची जी एक मेथड होती ती होती शिष्याची दिनचर्या. या दिनचर्येमध्ये किती वेळ शिष्याने अभ्यास करायचा आहे आणि अभ्यासाला संलग्न काही इतर ज्या काही रोजची कामं आहेत ती कशी त्यांनी करायची, कधी करायची. मग त्यामध्ये माधुकरी किंवा भिक्षा मागण्याचा समावेश असायचा किंवा संध्या, अग्निपूजा, रात्रीचं जेवण, दुपारचं जेवण आणि उजळणी वर्ग किंवा शेवटी गुरु आणि गुरुमातांची सेवा, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश जो आहे तो केलेला होता. आणि या सगळ्यांच्या खेरीज एक पद्धत, तिला अध्यापनाची पद्धत किंवा धर्मपालनाची पद्धत असं सुद्धा आपण म्हणू शकतो, ती होती स्नानविधी. हा स्नानविधी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. विद्यार्थ्याला विधिवत स्नान करावं लागायचं. स्नान हा एक संस्कार होता आणि त्याला समावर्तन असंही स्नानाला म्हटलं जात होतं. विशिष्ट मंत्रांच्या पठणामध्येच स्नान करणं हे विद्यार्थ्यासाठी बंधनकारक असायचं आणि या स्नानविधीच्या माध्यमातून मनाची आणि शरीराची शुद्धी करण्याचे संस्कार विद्यार्थ्यावर घडवले जात होते. तर अशा सगळ्या पद्धतींनी अध्यापन वेदकाळामध्ये केलं जात होतं. वेदकाळातली सगळी शिक्षण व्यवस्था मी आज आपल्यासमोर मांडलेली आहे. ही सगळी आपल्याला कशी वाटली हे मला एका लाईकच्या आणि कमेंट बॉक्समधल्या तुमच्या कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका.